गरुड पुराण हे नाव ऐकलं की अनेकांच्या डोळ्यासमोर मृत्यू, यमलोक आणि तिथल्या भयानक शिक्षा उभ्या राहतात. पण खरंच हिंदू धर्मातील हा महत्वाचा ग्रंथ फक्त एवढ्यापुरताच मर्यादित आहे का? चला, आज आपण या ग्रंथामागचा खरा उद्देश आणि त्याचं महत्त्व समजून घेऊया. हो, अगदी बरोबर. सर्वसाधारणपणे गरुड पुराणाची ओळखच नरकाचं पुस्तक किंवा शिक्षांची यादी अशी करून दिली जाते. आणि याच भीतीमुळे अनेक जण हा ग्रंथ घरात ठेवायला सुद्धा घाबरतात. पण ही समजूत कितपत खरी आहे? आणि हेच या ग्रंथाचं खरं सार आहे. त्याचा उद्देश लोकांना घाबरवणं नाही, तर त्यांना एक चांगला सदाचाराचा मार्ग दाखवणं आहे, जेणेकरून आयुष्यच भयमुक्त होईल. चला तर मग या प्राचीन ग्रंथाच्या अंतरंगात डोकावून पाहूया. हा ग्रंथ फक्त मृत्यू आणि त्यानंतरच्या गोष्टींबद्दल बोलतो की त्या पलीकडेही काहीतरी सांगतो? तर मुळात गरुड पुराण हे 18 महापुराणांपैकी एक आहे आणि याची रचना खूपच रंजक आहे. हा ग्रंथ म्हणजे भगवान विष्णू आणि त्यांचं वाहन गरुड यांच्यातला एक संवाद आहे. गरुड प्रश्न विचारतात आणि भगवान विष्णू त्या प्रश्नांची उत्तरं देत जीवनाची अनेक रहस्य उलगडतात. आता आपण या ग्रंथाच्या रचनेकडे आणि त्यातील मुख्य विषयांकडे वळूया. यात नेमकं काय सांगितलं आहे ते पाहू. गरुड पुराणाचं एक मोठं वैशिष्ट्य म्हणजे याचे 2 अगदी स्पष्ट भाग आहेत. पहिला आहे पूर्वखंड, जो आपल्याला आयुष्य कसं जगावं, नीतिनियम, आयुर्वेद याबद्दल मार्गदर्शन करतो. आणि दुसरा भाग आहे प्रेतकल्प, ज्यात मृत्यूनंतर आत्म्याचा प्रवास कसा असतो यावर लक्ष केंद्रित केलं आहे. यावरूनच कळतं की हा ग्रंथ जेवढा मृत्यूसाठी आहे तेवढाच तो जीवनासाठीही आहे. जो प्रेतकल्प नावाचा भाग आहे त्यात आत्म्याच्या प्रवासाबद्दल खूप सविस्तर माहिती आहे. म्हणजे कर्माचं फळ काय मिळतं, वेगवेगळ्या पापांसाठी कोणत्या शिक्षा आहेत, पुनर्जन्म म्हणजे काय, मोक्ष कसा मिळतो, या सगळ्या गोष्टी. इतकंच नाही तर मृतात्म्याच्या शांतीसाठी श्राद्धासारख्या विधींचं महत्त्वही यात सांगितलं आहे. आता हा आकडा ऐका, तब्बल 84 लाख प्रकारच्या शिक्षांचं वर्णन यात आहे. पण हा आकडा शब्दशः घ्यायचा नाहीये. याकडे एक प्रतीक म्हणून पाहिलं पाहिजे. याचा खरा उद्देश लोकांना वाईट कर्मांपासून दूर ठेवणं हा आहे, त्यांच्या मनात भीती बसवणं नाही. बरं, मग प्रश्न असा येतो की हा ग्रंथ कोणी वाचावा आणि कधी वाचावा, याबद्दलही बरेच गैरसमज आहेत. चला, ते आज दूर करूया. या ग्रंथाच्या वाचनावर काही बंधनं आहेत का, की तो सगळ्यांसाठी खुला आहे? याचं उत्तर अगदी स्पष्ट आहे. गरुड पुराण वाचायला जात, पंथ किंवा वर्ण असं कोणतंही बंधन नाही. ज्या कोणाला ईश्वरावर श्रद्धा आहे आणि जीवनाचं सत्य जाणून घ्यायची इच्छा आहे, ती प्रत्येक व्यक्ती हा ग्रंथ वाचू शकते. साधारणपणे घरात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर जे 13 दिवसांचं सूतक असतं, त्या काळात प्रेतकल्प वाचण्याची परंपरा आहे. असं मानलं जातं की यामुळे आत्म्याला शांती मिळते. पण जो जीवनाबद्दल मार्गदर्शन करणारा पूर्वखंड आहे, तो आपण कधीही वाचू शकतो. चला, आता आपण या ग्रंथाच्या अगदी गाभ्याकडे म्हणजेच त्याच्या केंद्रीय तात्विक संदेशाकडे वळूया. संपूर्ण गरुड पुराणाचा जो पाया आहे तो म्हणजे कर्माचा सिद्धांत. अगदी सोप्या शब्दांत सांगायचं तर आपण जे काही करतो, प्रत्येक कृतीचा एक परिणाम असतो आणि तोच परिणाम आपल्या आत्म्याच्या पुढच्या प्रवासाची दिशा ठरवतो. या एका वाक्यात गरुड पुराणाचं सगळं सार येऊन जातं. माणसाची कर्मच त्याचं भविष्य ठरवतात, मग ते या जन्मात असो किंवा मृत्यूनंतरच्या प्रवासात. हे चक्र एकदम सोपं आहे. पहिली पायरी आहे कृती, म्हणजे आपण आयुष्यात जी कर्म करतो ती. दुसरी पायरी आहे परिणाम, म्हणजे मृत्यूनंतर त्या कर्मांमुळे आत्म्याचा प्रवास कसा होतो. आणि तिसरी पायरी आहे निराकरण, म्हणजेच त्याचं अंतिम फळ, जे पुनर्जन्म किंवा मोक्षाकडे घेऊन जातं. म्हणून हे लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे की या ग्रंथाचा उद्देश घाबरवणं नाहीये. उलट हा एक आरसा आहे, जो आपल्याला सतत आठवण करून देतो की बाबांनो, चांगलं आयुष्य जगा, दानधर्म करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अहंकार सोडा. तर मग या सगळ्या प्राचीन ज्ञानाचा आजच्या काळात काय उपयोग? यातून आपण काय शिकवण घ्यायची? गरुड पुराण आपल्याला एका मोठ्या सत्याची जाणीव करून देतं. ते म्हणजे मृत्यू अटळ आहे. तो जीवनाचाच एक अविभाज्य भाग आहे. आणि हे सत्य स्वीकारल्यावरच आपल्याला जीवनाचं खरं मूल्य कळू शकतं. आणि शेवटी हाच प्रश्न उरतो जो प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा. जर शेवट निश्चितच असेल तर मग हा मधला प्रवास, म्हणजेच आपलं आयुष्य, आपली कर्म किती महत्त्वाची आहेत यावर नक्कीच विचार करायला हवा.